जूनच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पाऊस कसा असेल याचं जिल्हानिहाय चित्र आता आपण पाहू। उन्हाळा जास्त म्हणजे मान्सूनचा पाऊसही जास्त असं ढोबळपणे म्हटलं जातं, पण तसं यंदा होणार नसल्याचं दिसतंय। यंदा मान्सूनचा पाऊस कमी होईल त्याचं प्रमुख कारण प्रशांत महासागरातला एल निनो असेल हे आपल्याला माहीतच आहे। कोकण विभागात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे। मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात पाऊस होईल। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात याच काळात नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही भागात पाऊस होणार आहे। जळगाव जिल्ह्यात तुरळक भागातच पाऊस असेल। पश्चिम महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 10 दिवसात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट विभागात आणि जवळच्या भागात पावसाची शक्यता आहे। अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात या काळात तुरळक भागातच पाऊस होईल। मराठवाड्यातही या काळात तुरळक भागातच पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज आहे। विदर्भाकडे पाहिलं तर जूनच्या पहिल्या 10 दिवसात प्रामुख्यानं पूर्व विदर्भात काही भागात पाऊस असेल। गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांसह अमरावती आणि अकोला जिल्ह्यात आणि जवळच्या भागांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, मान्सूनचा खरा धोका जूनच्या मध्यानंतर सुरू होऊ शकतो, कारण याच काळात एल निनोचा खेळ सुरू होणार आहे।